Good morning, all of you. In this lecture, we will start our chapter number 3, Marketing Information System. So, our first question is, what is MIS? Explain its feature. In last year, we were learned what is MIS, okay? But Management Information System, right? MIS ही कॉन्सेप्ट आपण ऑलरेडी लर्न केलेली आहे, पण ती मॅनेजमेंटची बेस होती. आणि मार्केटिंग मध्ये आपण मार्केटिंग बेस कॉन्सेप्ट लर्न करणार आहोत, दॅट मीन्स मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम. ओके, तो काय आहे बघू आपण. अकॉर्डिंग टू फिलिप कोटलर, मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम consists of people, equipment, and procedure to gather, sort, analyze, evaluate, and distribute needed, timely, and accurate information to marketing decision makers. बापरे, खूपच काय काय सांगितलेलं आहे ना. सो हा सिंपल आहे. MIS इज अ कम्प्युटराइज सिस्टीम, ज्यामध्ये काय केलं जातो तर डेटा हा कलेक्ट केला जातो. ओके, आता मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये आपण काय लर्न केलं होतं, दे कलेक्ट डेटा रिगार्डिंग ह्युमन, ओके, रिगार्डिंग मॅनेजमेंट सिस्टीम. बघा इथे जेव्हा आपण मार्केटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू ने MIS लर्न करतो, तेव्हा मार्केटिंगची इन्फॉर्मेशन काय केली जाईल, इथे स्टोर केली जाईल, अनालाइज केली जाईल, इव्हॅल्युएट केली जाईल, अँड दिस इन्फॉर्मेशन इज युजफुल टू डिसिजन मेकिंग. ओके, म्हणजे इझिली एखादा डाटा आपल्याला कलेक्ट व्हावा, अंडरस्टूड व्हावा, ह्या इंटेन्शनने, ह्या पर्पजने MIS ही मेथड यूज केली जाते. इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट? Yes. येस. शॉर्ट मध्ये काय मेन्शन कराल, MIS स्टँड फॉर मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम. दिस इज द कम्प्युटराइज बेस्ड सिस्टीम. दिस इन्क्लूड्स इन्फॉर्मेशन रिगार्डिंग मार्केटिंग, किंवा हे जरी डिटेल मेन्शन केलं तरी चालेल. दिस इन्फॉर्मेशन कन्सिस्ट ऑफ पीपल, इक्विपमेंट, प्रोसिजर, ओके, एक्सेट्रा एक्सेट्रा and so on, and this information is useful to marketing decision. शॉर्ट मध्ये मेन्शन करा. शॉर्ट मध्ये इन्फॉर्मेशन मेन्शन करा. MIS stand for marketing information system. This is computerized based system. This software or this system consists of people, equipment, procedure to gather, analyze, evaluate, distributed accurate information to marketing decision maker. Then features of MIS. First is a continuous flow. A well-designed MIS provides a continuous flow of information for decision making. Okay, आता हे computerized based system आहे, त्यामध्ये काय केले जाते तर वेल डिझाइन इन्फॉर्मेशन किंवा एक न्यू मेथडनी इन्फॉर्मेशन ही स्टोर केली जाते, बट ऑन कंटिन्युअस बेसिस. ओके, सो वेल डिझाइन MIS provide a continuous flow of information for decision making. Electronic cash register and computer system connect the retailer directly with the supplier. आता मार्केटिंग ची रिलेटेड आहे म्हणून मग इथे तुम्हाला एक एक्झाम्पल पॉइंट ऑफ व्ह्यू ने दिलेला आहे. Thus, continuous consumer purchase data are made available. कंटिन्युअस फ्लो म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल सांगितलेलं आहे, तुम्ही आता कंझ्युमरशी रिलेटेड इन्फॉर्मेशन कलेक्ट करताय ना, मग ती कंझ्युमरचं रजिस्टर असेल, कॅश रजिस्टर असेल, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला काय होते तर इझिली ऑन अ कंटिन्युअस बेसिस वरती प्रोव्हाइड केली जाते. ओके, सो शॉर्ट मध्ये पुटअप करा. A well-designed MIS provide a continuous flow of information to decision making. आणि हे काय एक्झाम्पल पॉइंट ऑफ व्ह्यू ने दिलेलं आहे तुम्हाला. सेकंड आणि थर्ड पॉइंट नाही मेन्शन केला तरी चालेल. मी ते कंटिन्युअस कशी काही प्रोव्हाइड केली जाते तर वेल डिझाईन जे काही इक्विपमेंट आहेत किंवा वेल डिझाईन ज्या मेथड्स आहेत, वेल डिझाईन ज्या टेक्निक्स आहेत, त्या इथे यूज केल्या जातात. सेकंड पॉइंट, डिसिजन मेकिंग.
MIS is structured to provide information for decision making. आता MIS चं इंटेन्शनच काय आहे हो, कशासाठी ते तयार केलेलं आहे सॉफ्टवेअर किंवा कशासाठी ही सिस्टीम राबवली जाते? फॉर द स्मूथली कंडक्टिंग ऑफ डिसिजन मेकिंग ऍक्टिव्हिटी. जी काही डिसिजन घ्यायची प्रोसेस आहे ह्यासाठी आपल्याला इझिली डेटा हा अवेलेबल झाला पाहिजे. That is why here said MIS is structured to provide information for decision making. It helps in a practical decision making as it includes the real time data. It's very important thing. लक्षात ठेवा, MIS मध्ये फक्त theoretically information मेन्शन केली जाते का? नाही. तर ज्या प्रॅक्टिकली थिंक आहेत त्याला बेस ठेवून किंवा अप टू डेट इन्फॉर्मेशन MIS मध्ये इन्क्लूड केली जाते किंवा मेंटेन केली जाते. दॅट इज वाय हिअर सेड रिअल टाइम डेटा, म्हणून याला रिअल टाइम डेटा असं म्हटलं जातं. इट जनरेट रेग्युलर रिपोर्ट अँड कंडक्ट स्टडीज ॲज अ नीडेड. यामधून आपण काय करू शकतो? रेग्युलर डेटा जनरेट करू शकतो. सो जनरेट रेग्युलर रिपोर्ट अँड कंडक्ट स्टडीज ॲज अ नीडेड. म्हणजे फॉर एक्झाम्पल मार्केटिंग डिपार्टमेंटला गरज आहे तर मार्केटिंग डिपार्टमेंट MIS मधून डेटा कलेक्ट करेल. देन सेल्स डिपार्टमेंटला MIS ची इन्फॉर्मेशन रिक्वायर आहे तो सेल्स डिपार्टमेंट यूज करेल. सो इथे रेग्युलरली डेटा हा जनरेट होतो आणि त्याचे रिपोर्ट सुद्धा प्रिपेअर केले जातात. इज इट क्लिअर फर्स्ट अँड टू? Yes, ma'am. Yes, ma'am. सो कंटिन्युअस मध्ये पहिला पॉइंट क्रक्स लक्षात ठेवा आणि इथे सिंपल आहे ते तिन्ही ऍज इट इज लक्षात ठेवला तरी चालेल. राईट डाऊन ऍट द सेम टाइम. पॉइंट नंबर 3, यूज ऑफ कम्प्युटर. 4 पॉइंट झाले की आपण रिवाइज करू. यूज ऑफ कम्प्युटर. MIS इज अ कम्प्युटराइज बेस्ड सिस्टीम. MIS कशी आहे तर कम्प्युटराइज आहे. कम्प्युटर नसेल, इलेक्ट्रॉनिक मेथड नसेल, MIS कान कंडक्ट ह्यूज डेटा है ना. म्हणजे खूप सारी इन्फॉर्मेशन इथे कलेक्ट केली जाते बाय MIS. देन ती स्टोर केली जाते, ती अनालाइज केली जाते, इव्हॅल्युएट केली जाते अँड देन त्याच्यानंतर मग ती इन्फॉर्मेशन डिसिजन मेकिंग साठी यूज केली जाते. ओके. सो कम्प्युटर आर वाइडली यूज इन MIS. किंवा पहिल्या सेंटेन्स मध्ये काय मेन्शन करा? MIS इज अ कम्प्युटराइज बेस्ड सिस्टम. They are used to tools to collect, store and manipulate large amount of data. आता इथे खूप छोट्या छोट्या गोष्टींपासून लार्ज थिंग पर्यंत MIS यूज केली जाते. फॉर एक्झाम्पल डेटा कलेक्शन आहे, डेटा स्टोर आहे, डेटा मॅन्युप्युलेट आहे, त्या सगळ्यासाठी MIS यूज होतो किंवा कम्प्युटर हे यूज केले जातात. दे इंटिग्रेट ओल्ड अँड न्यू डेटा टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अँड आयडेंटिफाय ट्रेंड. ओके. इथे तुम्हाला ओल्ड डेटा, न्यू डेटा, ट्रेंड काय आहे याच्याशी रिलेटेड हा डेटा इंटिग्रेट केला जातो MIS च्या हेल्पने. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 3. Yes, ma'am. शॉर्ट मध्ये काय मेन्शन कराल बरं? MIS इज अ कम्प्युटराइज बेस्ड सिस्टीम. सो दिस सिस्टीम कलेक्ट डेटा, स्टोर डेटा, मॅन्युप्युलेट लार्ज अमाउंट ऑफ डेटा. अँड थर्ड मध्ये इंटिग्रेट ओल्ड अँड न्यू डेटा. बस इंटिग्रेट ओल्ड अँड न्यू डेटा शॉर्ट मध्ये मेन्शन करा. पॉइंट नंबर 4, कॉम्प्लेक्स प्रोसेस. आता काय सांगितलंय बघा यामध्ये? डिझायनिंग अँड operating a MIS designing and operating of MIS is a complex process. आता हे कॉम्प्युटराइज बेस असल्यामुळे एक सॉफ्टवेअर असल्यामुळे ते डिझाईन करणं, ऑपरेट करणं हे कसं आहे मात्र कॉम्प्लेक्स आहे. स्पेशली विथ द फर्म इन्व्हॉल्व इन द ग्लोबल ट्रेड. आणि जर आपण ग्लोबल पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला किंवा फॉर एक्झाम्पल आपल्याला काय करायचं आहे, फक्त इंटरनल इन्फॉर्मेशन स्टोर नाही करायची, तर मार्केटमध्ये काय आहे त्याचा ट्रेंड असेल, देन लोकल लेवल असेल, नॅशनल लेवल असेल, ग्लोबल ट्रेड असेल, ह्या सगळ्याची जेव्हा इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टोर करायची असते, अनालाइज करायची असते, दॅट टाइम दिस इज व्हेरी कॉम्प्लेक्स प्रोसेस. इट रिक्वायर convincing each unit of the firm about the value of timely and accurate information. But MIS काय करतं? Here MIS provide accurately and timely information. म्हणजे तुम्हाला जेव्हा रिक्वायर्ड डेटा आहे त्या टाइम मध्ये तुम्हाला डेटा प्रोव्हाइड करण्याचं काम करेल MIS आणि ऍक्युरेट इन्फॉर्मेशन सुद्धा प्रोव्हाइड करेल.
Then structured report and control over the information make the process more complicated. Structure कसा आहे? Structured report and control over the more complicated. Thus computer specialists are used. It's very important. म्हणजे MIS कोणीही यूज करू शकतं का? आज मी म्हणाले की चला मला MIS यूज करायचं आहे. नो, त्यासाठी बेसिक नॉलेज जे काही आहे MIS हँडल करण्याचं हे करणं महत्वाचं आहे. आय कॅन डू इट, बट त्याच्यामध्ये जे काही स्पेशालिटी महत्वाची आहे, जे डेटा कशा पद्धतीने स्टोअर करायचा आहे, तो कशा पद्धतीने इव्हॅल्युएट करायचा आहे, याच्यासाठी कम्प्युटर मध्ये स्पेशालिस्ट असणं महत्वाचं आहे. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? आता इथे शॉर्ट मध्ये काय मेन्शन कराल बरं? डिझायनिंग अँड ऑपरेटिंग ऑफ MIS इज अ कॉम्प्लेक्स प्रोसेस. ओके, इथेपर्यंत मेन्शन करा पहिलं सेंटेन्स. हिअर रिक्वायर वेल क्वालिफाईड स्टाफ. Here require well qualified staff for conducting research. For conducting research म्हणा किंवा for analyzing, interpreting, evaluating data. या सगळ्यासाठी तुम्हाला well qualified staff असणं महत्त्वाचं आहे. मॅडम दुसरा पॉइंट परत सांगा ना. First, designing and operating of MIS is a complex process. Especially with the global नाही mention केला तरी चालेल, complex process because this is the computerized system and here require well qualified staff for maintaining data. Short मध्ये mention करा. Is it clear? हाँ. Okay. Take a 1 minute, then repeat. Point number 5, economical. Creating large database is easy with computer. However, MIS is concerned with needed and timely information. Hence, only relevant data is stored. It's very important. म्हणजे तुम्ही खूप सारा डेटा जरी कलेक्ट केला असेल, but MIS maintain and store only related data. फक्त तो काय करेल? रिलेटेड डेटा आहे तेवढाच काय करेल तर स्टोअर करेल. This reduce cost and effort in data collection. Okay, so MIS कशी आहे तर इकॉनॉमिकल मेथड आहे. इकॉनॉमिकल म्हणजे काय तर कॉस्ट सेव्हिंग मेथड म्हणतो आपण. ओके, इकॉनॉमिकल म्हणजे काय तर कॉस्ट सेव्हिंग. इकॉनॉमिकल म्हणजे म्हणाल तुम्ही की कॉस्टली, नो, कॉस्ट सेव्हिंग मेथड आहे. कारण जर तुम्ही प्रॅक्टिकल विचार करायला लागलात की ओके एखाद्या एम्प्लॉईजला मार्केटमध्ये जाऊन डेटा कलेक्ट करायचा आहे, तो अनालाइज करायचा आहे, स्टोअर करायचा आहे, इट्स व्हेरी लेंदी प्रोसेस, राईट? आणि कशी आहे टाइम कंझ्युमिंग पण असणार आहे आणि तिथे मग त्या एम्प्लॉईचे इफोर्ट पण जास्त जातील, त्याला पेमेंट पण द्यावं लागेल. सो MIS जर तुम्ही विचार करायला लागलात तर कशी असणार आहे? इकॉनॉमिकल ही मेथड असेल. दॅट मीन्स कॉस्ट सेव्हिंग मेथड असेल. बिकॉज MIS कलेक्ट ह्यूज डेटा इन मिनिमम टाइम मध्ये ह्यूज डेटा हा कलेक्ट केला जातो. देन MIS स्टोअर डेटा. MIS इज कन्सर्न विथ द नीडेड अँड टाइमली इन्फॉर्मेशन. जेव्हा गरज आहे तेव्हाच आपण डेटा कलेक्ट करू शकतो आणि टाइमली इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतो. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज ओनली रिलेव्हंट डेटा इज स्टोअर. आपल्याला जो डेटा नको आहे तो आपण इझिली डिलीट करू शकतो आणि जो हवा आहे तो डेटा आपण स्टोअर करू शकतो. ओके, सो ऍज इट इज घेतला तरी चालेल. हे शॉर्ट मध्ये आहे. पॉइंट नंबर 6, व्हरायटी. MIS use data from a variety of sources both within and outside the organization. Okay, thus it helps the marketing manager in exploratory research. आता रिसर्च मध्ये बरेच टाइप्स आहेत. एक्सप्लोर काय करू शकता तुम्ही? ह्या इन्फॉर्मेशनने तुमचा डेटा, तुमचा रिसर्च हा एक्सप्लोर करू शकता. दॅट मीन्स वी फाइंड आउट द न्यू थिंग. ओके, सो काय सांगायचं इथे? MIS use data from variety of sources. Variety in the sense की तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल जसं आपण सांगितलं प्रायमरी सोर्स मध्ये खूप सारे मेथड आहेत, सेकंडरी सोर्सेस मध्ये खूप सारे मेथड आहेत, राईट? सो MIS च्या सहाय्याने तुम्ही काय करू शकता? विथ द हेल्प ऑफ MIS हियर वी कलेक्ट ह्यूज डेटा और वी यूज variety of sources
Okay, that means within the organization or outside the organization. विदिन द ऑर्गनायझेशन मध्ये जर आपल्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची असेल मग आपण ती कुठून करणार बरं? कंपनीच्या रजिस्टर मध्ये. कंपनीचे जे बुकलेट आहेत, प्रॉस्पेक्टस आहेत, कंपनीचे अॅन्युअल रिपोर्ट आहेत, ओके, कंपनीचं मॅगझिन आहे, अशी जे काही इन्फॉर्मेशन कंपनीमधून मिळेल दॅट मीन्स विदिन द ऑर्गनायझेशन ऑर इंटरनल सोर्सेस ऑफ द डेटा. लक्षात ठेवा, इंटरनल सोर्स कोणता असतो कंपनीचा आणि एक्सटर्नल कोणता असतो. ओके, एक्सटर्नल सोर्स म्हणजे काय आहे तर फॉर एक्झाम्पल अदर कंपनीची वेबसाईट असेल, दॅट मीन्स इंटरनेट, दॅट मीन्स बुक्स, देन न्यूजपेपर. आता न्यूजपेपर मध्ये सुद्धा वेगवेगळ्या कंपनीची इन्फॉर्मेशन ही येते, राईट. मग ती इन्फॉर्मेशन सुद्धा आपण ऍज अ रेफरन्स म्हणून यूज करू शकतो. देन इंटरनेट आहे, काय म्हणतो, इट्स व्हेरी युजफुल इन्फॉर्मेशन, जिथे की आपण कोणतीही इन्फॉर्मेशन इझिली सर्च करू शकतो. सो इट हेल्प द मार्केटिंग मॅनेजर इन एक्सप्लोरेटरी रिसर्च. आणि बऱ्याच वेळी असं होतं बघा की आपल्याला अरे ही इन्फॉर्मेशन मिळाल्यामुळे आपल्या आयडिया ह्या डेव्हलप होत जातात आणि ह्या एक्सप्लोरेटरी रिसर्चला हेल्प होते. सो ॲज इट इज मेन्शन केलं तरी चालेल. MIS use data from variety of sources, that is primary and secondary, that is internal or external. मग तुम्हाला जर डिटेलिंग करायचं असेल, हे पहिलं सेंटेन्स आहे हेच महत्वाचं आहे. MIS use data from variety of sources, that is primary, that means internal, and secondary, that means external. मग त्यामधलं बायफर्केशन तुम्ही इथे ऍड करू शकता. आवाज नाही येते, कोणाला डाऊट आहे का? माने वर्षा, माने वर्षा, माइक ऑफ करा. की डाऊट आहे काय? डाऊट काही असेल तर विचारू शकता. पॉइंट क्लिअर झाला का सगळ्यांना? व्हरायटी? Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. ओके. देन सोर्सेस तुम्हाला लिहायचे असले तर तुम्ही लिहू शकता. प्रायमरी सोर्स मध्ये कोण येणार आहे? इंटरनल सोर्स मध्ये कंपनीचे बुक्स, सॉरी कंपनीचा रजिस्टर, कंपनीचे मॅगझिन, देन अॅन्युअल रिपोर्ट, प्रॉस्पेक्टस, हा इंटरनल सोर्स आहे. एक्सटर्नल सोर्स मध्ये इंटरनेट आहेत, मॅगझिन आहेत, बुक्स आहेत, न्यूजपेपर आहेत, एक्सेट्रा. हा सोर्स इथे डिटेल मेन्शन करू शकता तुम्ही. देन फ्युचर ओरिएंटेड. Marketing environment is very dynamic. Thus, MIS is devised to collect information for solving problem and anticipate future changes. MIS is both present and future oriented. म्हणजे असं नाही की फक्त आपण फ्युचरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी MIS यूज करतो. नो, इज बोथ प्रेझेंट अँड फ्युचर ओरिएंटेड. प्रेझेंट मध्ये सुद्धा आपल्याला डेटा प्रोव्हाइड करण्याचं काम MIS करेल आणि इन फ्युचर आपल्याला एखादा डेटा रिक्वायर असेल तर तो डेटा सुद्धा आपण इझिली काय करू शकतो तर स्टोअर करू शकतो. ओके, सो ऍज इट इज घेतला तरी चालेल. मार्केटिंग इन्फॉर्मेशन MIS मार्केटिंग इन्व्हायरमेंट इज अ डायनामिक. डायनामिक का म्हटलेलं आहे कारण यामध्ये जसं आपण बिझनेस मध्ये दोन पार्ट्स लर्न केले ना, मायक्रो इन्व्हायरमेंट, मॅक्रो इन्व्हायरमेंट, तसे मार्केटिंग इन्व्हायरमेंटचे सुद्धा दोन पार्ट आहेत, मॅक्रो आणि मायक्रो. हे आपल्याला फार डिटेल नाही जायचंय, फक्त लक्षात ठेवा मार्केटिंग इन्व्हायरमेंट इज व्हेरी डायनामिक प्रोसेस. Thus MIS is devised to collect information for solving problem and anticipate future changes. So MIS is both present and future oriented. Is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, good. And last point, flexible. Okay. Flexible. The system should be flexible. MIS is a flexible in nature. Flexible का आहे कारण इझिली आपण डेटा कलेक्ट केलेला आहे, नको असलेला डेटा एडिट करू शकतो, डेटा वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये स्टोअर करू शकतो. दॅट इज वाय MIS is a flexible in nature. Okay, so new change should be incorporated easily, quickly and smoothly. Information technology is changing rapidly.
When such a new techniques are used, accuracy and utility of the information improve. ओके, आणि यामुळेच काय होणार आहे, आपण अप टू डेट इन्फॉर्मेशन, लेटेस्ट टेक्नॉलॉजी सुद्धा MIS मध्ये यूज करू शकतो. म्हणजे तुम्हाला असं कोणीच नाही म्हणणार की तुमची हीच एक मेथड आहे, हीच तुम्ही कॅरी फॉरवर्ड केली पाहिजे नेक्स्ट 10 इयर 20 इयर्स. नो, ज्या काही कम्प्युटरमध्ये अपडेट येतील, जे काही कम्प्युटरमध्ये नवीन व्हर्जन येतील, वी कॅन इझिली अडॉप्ट, वी कॅन इझिली यूज. दॅट इज वाय MIS इज द फ्लेक्सिबल इन नेचर. दोन्ही पार्ट मध्ये सांगू शकताय तुम्ही. एकतर MIS फ्लेक्सिबल आहे कारण हिअर वी कॅन इझिली यूज व्हेरियस टेक्नॉलॉजी, as well as here we can easily store data, only require data. Okay, analyze data, we use various methods for collecting data, whatever. Is it clear? Point number 7, 8. Yes, ma'am. Yes, ma'am. Then, Yes, ma'am. next, components of marketing information system. आपण हा एक शॉर्ट क्वेश्चन आहे, हा कंप्लीट करूया. The marketing information system integrate data collection, processing, analyzing, reporting, and streaming data. Okay, so introductory same असेल part. The components function within a framework of marketing, decision, and communication. So काय आहेत बघूया components. Components of marketing information system, जे 4 main components आहेत. Internal reporting system, marketing research system, marketing decision support system, and marketing intelligence system. हा खूप वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे हा विद्यापीठाच्या एक्झाम मध्ये. शॉर्ट नोटला जरी रिपीट होतो किंवा इकडे ABC मध्ये. सो डिटेलिंग बघू आपण. फर्स्ट कंपोनेंट इज इंटरनल रिपोर्टिंग सिस्टम. The data available in the internal business record available in the various books of account on the sale, cash book, receivable, payable, store, research. Okay, म्हणजे जसं की आता आपण सांगितलं ना, internal report system, that means here MIS collect huge data or variety of data in internal report system. मग internal report system कोणते आहेत हे फक्त इथे सांगितलेलं आहे. तुमच्या लक्षात येतोय का बघा पॉइंट. इंटरनल रिपोर्ट सिस्टीम म्हणजे काय. MIS collect data with the help of internal report system. इंटरनल रिपोर्ट सिस्टीमच्या मदतीने MIS डेटा कलेक्ट करेल किंवा टू द इंटरनल रिपोर्ट सिस्टीम असं म्हणू. आणि मग इंटरनल रिपोर्ट सिस्टीम कुठली आहे, कॅश फ्लो आहे, हे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून ऍड करायचे. कॅश फ्लो, रिसिवेबल, पेएबल, स्टॉक, रिसर्च, मार्केटिंग पर्सनल, कॉस्ट रेकॉर्ड, अनालाइज, मॉनिटर. and मग लास्ट तुम्ही म्हणू शकता these information is useful for decision making. Okay, so this information is useful for relevant department decision making. Is it clear first point? Yes, ma'am. तुम्हाला शॉर्ट मध्ये काय लिहायचंय लक्षात आलं का. MIS collect information with किंवा MIS collect information to internal sources or internal report system. MIS collect information to internal report system. मग इंटरनल सोर्सेस फक्त थोडेसे ऍड करा. आणि लास्ट तिसरं सेंटेन्स आलं पाहिजे मग दिस इन्फॉर्मेशन इज युजफुल फॉर डिसिजन मेकिंग. बस, हे पहिलं कंपोनंट. सेकंड, मार्केटिंग रिसर्च सिस्टम. Marketing research system is an advanced tool which study the perceived marketing issue or problem. It is done with the help of primary and secondary data collection and presented in tabular format to draw meaningful conclusion. It also provides decision makers with the possible solution and process multiple marketing opportunity. ओके, काय सांगायचं आपल्याला इथे. मार्केटिंग रिसर्च सिस्टीम. मार्केटिंग रिसर्च सिस्टीम इज अ ऍडव्हान्स टूल. शॉर्ट मध्ये मेन्शन करा, इज अन ऍडव्हान्स टूल. फर्स्ट, इज अन ऍडव्हान्स टूल विच स्टडीज द परसिव्ह मार्केटिंग. हे महत्वाचं आहे हा. परसिव्ह मार्केटिंग इश्यू अँड प्रॉब्लेम. म्हणजे तुम्ही परसिव्ह करताय इथे, अरे हा मार्केटमध्ये काय बरं प्रॉब्लेम असू शकतात, आधी तुम्ही अज्युम कराल, परसिव्ह कराल. अँड देन वी कलेक्ट, इथे परत सेमच आलं, देन वी कलेक्ट प्रायमरी सोर्सेस अँड सेकंडरी सोर्सेस. मग तुम्ही आलेला डेटा अगेन तुम्ही टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये मेन्शन कराल फॉर द पर्पज ऑफ मिनिंगफुल कन्क्ल्युजन.
and then same process, then this data is useful for decision making. Is it clear? लक्षात आलं का बघा सेकंड कंपोनेंट्स ऑफ MIS? Yes, ma'am. ओके. सो शॉर्ट मध्ये काय लक्षात ठेवाल, पहिलं ऍडव्हान्स टूल आहे, देन स्टडीज ऑफ परसिव्ह मार्केटिंग इश्यू और प्रॉब्लेम, हे महत्वाचं आहे. स्टडीज द परसिव्ह मार्केटिंग प्रॉब्लेम अँड इश्यू. आणि मग याच्याशी रिलेटेड तुम्ही काय कराल, प्रेफरन्स प्रायमरी डेटा और सेकंडरी डेटा. अँड मग फोर्थ सेंटेन्स इज दिस डेटा युजफुल फॉर डिसिजन मेकिंग. बस. Next components, marketing intelligence system. The marketing intelligence system collect, analyze and keep the organization aware of the daily update. इंटेलिजन्स म्हटल्यानंतर थोडंसं डेली अपडेटला काय करते ही सिस्टीम किंवा हे कंपोनंट्स इम्पॉर्टंट आहे. ओके. सो काय सांगाल इथे, द मार्केटिंग इंटेलिजन्स सिस्टीम कलेक्ट, analyze and keep the organization aware of the daily update. Keep the data regarding daily update. So this update includes, मग या अपडेट मध्ये काय बरं इंटेलिजन्स सिस्टीम मेन्शन करते, एक्सटर्नल मार्केटिंग इन्व्हायरमेंट. जसं की आपण सांगितलं, एक्सटर्नल मार्केटिंग इन्व्हायरमेंट इज अ अनकंट्रोलेबल फॅक्टर, ज्यावरती आपण कंट्रोल करू शकत नाही. मग त्याची अपडेट घेणं तर फार महत्वाचं आहे. त्या अपडेट वरून आपण आपल्या पॉलिसी, आपले गोल्स किंवा आपली मेथड्स ह्या चेंज करत असतो. दॅट इज वाय. रिसेंट ट्रेंड, then transforming customer need, technological advancement, competitor strategy and market condition. Okay, ही इन्फॉर्मेशन तुम्ही मार्केटिंग इंटेलिजन्स सिस्टीमच्या अंडर मेंटेन करताय. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम कलेक्ट, अनालाइज अँड अप टू डेट इन्फॉर्मेशन. मग अप टू डेट कोणती आहे, याचे एक्झाम्पल तुम्हाला सेकंड पॉइंट मध्ये द्यायचे. अप टू डेट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग एक्सटर्नल मार्केटिंग इन्व्हायरमेंट, रिसेंट ट्रेंड ऑफ मार्केट, कंझ्युमर, टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट, कॉम्पिटिटर्स. हे 4 पॉइंट मेन्शन केला तरी चालेल. अँड लास्ट पॉइंट आहे, लास्ट कंपोनंट्स, मार्केटिंग डिसिजन सपोर्ट सिस्टम. मार्केटिंग डिसिजन सपोर्ट सिस्टम. आता तुम्हाला माहितीये की हे सगळं कशासाठी चाललंय बरं, डिसिजन मेकिंग साठी, राईट. म्हणजे तुमचा हा डेटा जो आहे हा डिसिजन मेकिंग साठी यूज झाला पाहिजे. कसा, तर इफेक्टिव्ह. इन मार्केटिंग डिसिजन सपोर्ट सिस्टीम व्हेरियस मॅथमॅटिकल अँड इकॉनॉमिकल टूल, दॅट इज रिग्रेशन, लिनियर प्रोग्रामिंग, ऑप्टिमायझेशन, स्टॅटिस्टिक, टाइम सिरीज एनालिसिस एक्सेट्रा एक्सेट्रा are used to process, analyze, to convert the raw data into meaningful information or meaningful conclusion. म्हणजे तुम्ही ह्या MIS च्या अंडर काय करताय बरं, तर जो रॉ डेटा कलेक्ट केलेला आहे हा रॉ डेटा कन्वर्टेड इनटू मिनिंगफुल कन्क्लुजन और फायनल डेटा हा कुठेतरी डिसिजन मेकिंग साठी यूज झाला पाहिजे. फोर्थ पॉइंट मध्ये काय लक्षात ठेवा, इन मार्केटिंग डिसिजन सपोर्ट सिस्टीम यूज व्हेरियस मॅथमॅटिकल अँड स्टॅटिस्टिकल टूल. ओके, काय मेन्शन करा, इन मार्केटिंग डिसिजन सपोर्ट सिस्टीम यूज व्हेरियस मॅथमॅटिकल अँड स्टॅटिस्टिकल टूल फॉर डिसिजन मेकिंग प्रोसेस. मग रिग्रेशन, लिनियर प्रोग्रामिंग हे एक्झाम्पल ऍड केला तरी चालेल. रिग्रेशन, लिनियर प्रोग्रामिंग, ऑप्टिमायझेशन, टाइम सिरीज एक्सेट्रा. इज इट क्लियर क्वेश्चन? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. गुड गुड गुड. Yes, आपण आज 2 क्वेश्चन कंप्लीट केलेले आहेत. सो नेक्स्ट लेक्चरला आपण इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम स्टार्ट करू. थँक्यू. हॅव अ नाईस डे.